सरकार शौर्य देवान स्ट्रायकर टीमचे संघमालक सरकार शौर्य देवान स्ट्रायकर टीमचे संघमालक यांनाही विनंती करूयात की आपण देखील आपलाही विशेष सन्मान आम्ही करतो आहोत। जे विनंती करूयात सरकार शौर्य देवान स्ट्रायकर टीम आणि त्यांचे संघमालक यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि जशी या सामन्याला दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल यांचा आवाज सातत्याने आपण अलिबाग त्याच वेळेला मुरुड अगदी तळा आणि नवे नवे तर दक्षिण रायगडामध्ये सातत्याने ऐकतो आणि रील स्टार म्हणून ज्यांची चर्चा सातत्याने होते सुप्रीमोच्या अनेक रील ज्यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाल्या असे गुड्ड्याजी जाधव यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। रोह्याच्या अष्टमीचे समालोचक ज्यांचा आवाज आज आपण पोलादपूर नगरीमध्ये ऐकतो आहोत। थँक्यू। तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये गुड्ड्याजी जाधव यांचं आगमन या ठिकाणी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल। जाऊ नका कुठेही, पाहत राहा हा PTPLचा थरार आणि आवाज ऐकाल गुड्ड्याजी जाधव यांचा। धन्यवाद। धन्यवाद बाळा सर आणि धन्यवाद जयेश सर। सर्वप्रथम जयेश सरांचा हार्दिक आभार व्यक्त करेन की या स्पर्धेसाठी त्यांनी मला बोलवलं। संदीप सरांचा हार्दिक आभार व्यक्त करेन की त्यांनी सुद्धा सांगितलं जयेश सरांनी की गुड्ड्या या स्पर्धेसाठी एखाद दिवस तरी यावा अशी इच्छा होती। तर 2 दिवस आज आणि उद्या मी या ठिकाणी समालोचन करणार आहे। तुम्हा सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतो। पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4च्या माध्यमातून तुम्हा सर्वांचा हार्दिक आभार। या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय अमरदीप नगरकर साहेब यंगस्टारचे सदस्य आणि यंगस्टारचे खरं तर आयोजक आहेत, परंतु त्यांचंही पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून। या स्कोरर कडून इशारा होतोय। सनील नगरकर आणि गणेश खेडेकर ही 2 जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो गोलंदाज नागेश पवार पाहायला मिळतोय। सैनिक नगर पोलादपूरचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। फिरकीचा जादूगर असं म्हटलं जातं ज्यांना। आणि पहिली ओव्हर जेव्हा दिली जाते एखाद्या बॉलरला, म्हणजे आपल्या टीम मधला पहिली बॉलिंग टाकणारा बॉलर हा आपल्या टीम मधला बेस्ट बॉलर म्हटलं जातं आणि तो बेस्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याच वेळी अपोजिट साईडला जर आपण पाहिला दोन्ही टीमचे बेस्ट बॅटर्स जे अर्थात ओपनिंग पेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सनील आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। 6 षटकांचा होणारा सामना आपण पाहतोय। या 6व्या दिवसातली दुसरी मॅच आणि दुसऱ्या मॅचला भिरकावून दिला चेंडू सीमा पार, षटकार। छातीपर्यंतचा चेंडू आणि त्याला भिरकावला, षटकार सीमा पार। Once again down the ground, it's a 6 number 2 by Sanil. टीमच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून जे रसिक प्रेक्षक जोडले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। नाही हा फक्त हलक्या हाताने त्याला फक्त पंच करायचा प्रयत्न, डिफेन्सिव्ह स्ट्रोक, 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव मिळते सुद्धा। धावफलकाने वाढ होताना पाहायला मिळते। हॅट्रिकच्या दारावरती जर आपण 6 बद्दल बोललो तर गेला जाताना पाहायला मिळालं आणि दोन्ही फटक्यांमध्ये आपण बॅटरचे व्हेरिएशन पाहायला मिळाले। पहिला बॉल जर आपण पाहिला ज्याने छातीवरती घेतला आणि मग त्याला आपण जर पाहिला डीप विकेटकडे खेचला होता आणि त्याचा अगेन आपण जर पाहिलं दुसऱ्या बॉलवरती समोर खेळला होता। यावेळी आपण पाहिला रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण मात्र बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क राहिला नाहीये। चेंडू दीर्घाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय। धावफलकावरती धावा जर पाहिला 13 ही आकडा धावफलकावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतं।
पहिला षटक आपण नागेशचा पाहतोय, थोडा महागडा येताना जरूर पाहायला मिळाला. यावेळी आपण पाहिला बिहाइंड द विकेट जाताना पाहायला मिळतो चेंडू. एक धाव, एका धावेने धावफलकावरती आपण जर पाहिलं सर डॉट बॉल येत आहे. 13 धावसरकेवरती आपण पाहिलं धावफलक स्थिर. पहिले 5 चेंडूंचा फेकियामध्ये आपण जर पाहिलं पहिल्या 3 बॉलमध्ये धावा 13 आल्या, त्याच्यानंतर धावा मात्र थांबल्यात. बॉलबॅक ड्राईव्ह आहे क्षेत्ररक्षकाकडून गचाळ क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नाही केला जात. नॉन स्ट्रायकर एंड थोडासा लो कॉन्फिडन्समध्ये पाहायला मिळाला, किंबहुना जर आपण पाहिलं नॉन स्ट्रायकर एंडकडून प्रयत्न तितकेसे होताना नाही पाहायला मिळाले आपल्याला. धावफलकावरती आपण जर पाहिलं नॉन स्ट्रायकर एंडकडून ज्या पद्धतीने फक्त एक धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात. 14 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. 7चा पाडा आज खूप वेळा मैदानावरती येताना पाहायला मिळाला. जर मागील मॅच आपण जर पाहिली, एक विशेष अनाउन्समेंट मी करतो. मैदानाच्या आतमध्ये गणेश खेडेकर दाखल झालाय. गणेश खेडेकरने नुकताच हल्लीच एक विक्रम केला होता. दापोडेच्या क्रीडानगरीवरती 26 बॉलमध्ये 104 धावा त्याने बनवल्या होत्या. आणि त्याच्या विभागातील अर्थात पोपटी ग्रुप ठाणे, योगेश गंभे, चेतन शहा आणि शरद गोंडे यांच्या माध्यमातून लगातार 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 चौकार, अर्धशतक आणि मॅन ऑफ द मॅच यातला कोणताही पुरस्कार त्याने घेतला तर 1,500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. मैदानाच्या आतमध्ये गणेश खेडेकर, त्याच्या जर्सी नंबर 104 आहे. आणखीन एक अनाउन्समेंट. तर या ठिकाणी आगमन होते भरत शेठ गोगवले साहेबांचे पीए अगदी सुशांत जगताप साहेब यांचं आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. तसेच सुमित घाटे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत मी विनंती करेल. सुशांत जगताप साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे. त्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती साहेब आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं सुंदर चेंडू फेकताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्या चेंडूवरती जर प्रतिउत्तर फलंदाजांकडे नाही आहे, दोन्ही एंडकडून बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती निलेश पवार पाहायला मिळतात. निलेशचा बॉल खूपच जास्त उंच राहिलेला, पंचांनी यस नो बॉल येणार. बीमरचा कॉल येताना आपल्याला पाहायला मिळाला. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. पुढच्या बॉलवरती फ्री हिट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नो बॉल बीमर आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेट कायद्यानुसार हा जर आपण पाहिला 42वा अनफेअर डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं तो कायदा आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावफलकावरती आपण पाहिलं एक ही एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव येते. 15 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा नाही लीगल नाही आहे. वाईट बॉल येतोय. अतुलजी तलेकर आमच्यासोबत आहेत, त्यांनी अर्थात ॲज अ स्कोरर म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. वाईट बॉल येतोय धावफलकावरती. एक्स्ट्राने वाढ, फ्री हिट कंटिन्यू राहणार. 16 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला झालेली पाहायला मिळते. बिनबाद आत्तापर्यंत आपण पाहिलं. फ्री हिटला मारण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफ सीमा पार, 1 बाउन्स, चौकार. सो मच डीजे मास्टर. धावफलकावरती आपण वळूया. ज्या ठिकाणी आपण जर पाहतोय 20 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमधले चेंडू झालेत फक्त 2. हा काय नजाकत, काय टायमिंग, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. यस क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार सुद्धा, यामध्ये कोणती अर्थात दुविधा नाही आहे. पण मात्र त्या फटक्यासाठी आपण जर पाहिलं फक्त आणि फक्त टायमिंग पाहायला मिळालं. लेदर बॉल असताना तर नक्की त्यांनी ही आपण 60 यार्डची म्हणू किंवा 65 यार्डची जी बाउंड्री आहे ती नक्की पार केली असती. पण चांगला फटका त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. दुहेरीने धावफलक पुढे जरूर सरकणार. 22 नंतर डाऊन द ग्राउंड, पण क्षेत्ररक्षक आहे त्याच्या झोळीमध्ये सापडला आणि फलंदाज बाद.
डीजे मास्टर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. दानिश आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतो पोलादपूर प्रीमियर लीग अर्थात पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व चौथा आपल्याला पाहायला मिळतं. दानिश पाहायला मिळतो. गणेश बाद झालेत. गणेश यांच्यावरती मोठमोठे पारितोषिकं लागली होती, पण मात्र आपण जर पाहिलं ती पारितोषिकं मात्र मिळत नाही आहेत. बाद होताना होणार आहे एकमेव ज्यांनी एक चौकार त्यांच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीने आला. 22 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला आलेली पाहायला मिळाली आहे. दुसरा षटक प्रगतीपथावर. या ओव्हरमधले अजूनही 2 चेंडूचा खेळ यायचा बाकी आहे. वा चांगला बॉल नाही आहे. वा 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 कमालीची झेल घेतली गेली. आणखीन एक धक्का, आणखीन एक फलंदाज बाद. जसं जणू काय जिभेवरती तीळ असावा आणि लगेच विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळाली. सलगच्या 2 विकेट जाताना पाहायला मिळाल्या. यापूर्वी जर आपण ओव्हर पाहिली खूप मोठी ओव्हर झाली ही, कारण ज्या पद्धतीने बीमर पाहायला मिळाले, वाईट बॉल पाहायला मिळाले, त्यामधून धावफलकावरती जास्त मध्ये खर्च झालेले आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिला बॉल डॉट, नंतर नो, नंतर वाईट, नंतर फ्रीटवरती चौकार, नंतर डबल्स आणि नंतर गोलंदाज आपण जर पाहिलं निलेशने केलेला कमबॅक ज्याच्यामध्ये आपण पाहिलं 2 विकेट. हॅट्रिक बॉल. चेंडू कलेक्ट झालाय का नाही, पण एकदा डीप होतोय. एक टप्पा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याला शेवटच्या चेंडूवरती धाव मात्र कोणती आली नाहीये आणि आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांनंतर धावफलकावरती धावा बनल्या तब्बल 22 धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या 3 बॉलमध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या, ज्याच्यामध्ये एक चौकार, एक दुहेरी आणि 2 एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकावरती 8 बनल्या होत्या. आणि नंतरचे 3 चेंडू ज्याच्यामध्ये 2 मौल्यवान विकेट्स गमावा लागल्या आणि मात्र धावफलकावरती शेवटच्या 3 बॉलवरती धाव कोणती आली नाहीये. या टोटल रनमध्ये आपण जर पाहिलं धावफलक जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. 2 मौल्यवान गड्यांना तंबूमध्ये निलेशने परत पाठवलंय आणि धावफलकावरती आपण पाहिलं 2 षटकांची समाप्ती होताना पाहायला मिळते. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आपण पाहतो. या स्पर्धेचा 4था पर्व, 6वा दिवस. 6व्या दिवसातली ही दुसरी मॅच आपल्या सर्वांसमोर येताना पाहायला मिळते. फ्लडलाईट्स प्रकाश ज्योतातील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या सातत्याने आपण जो क्रिकेट रेग्युलरली खेळतो तो म्हणजे डे टाईममध्ये खेळतो. डे टाईममध्ये क्रिकेट वेगळं असतं, नाईटमधलं क्रिकेट वेगळं असतं. डेमध्ये बॉल खूप जास्त ट्रॅव्हल होतो, नाईटमध्ये बॉल ट्रॅव्हल कमी होतो. आणि बॉल जज करणं किंबहुना बॉल जेव्हा हवेमध्ये जातो त्या फ्लडलाईट्सच्या वरती सुद्धा जेव्हा चेंडू जातो तेव्हा इतका व्ह्यू चांगला राहत नाही आहे क्षेत्ररक्षणाकडे आणि त्यावेळी चेंडू पकडणं, त्याला हाताळणं खूप अवजड होऊन जातं. आणि त्या सर्व गोष्टी पोलादपूरकरांना शिकाव्यात किंबहुना व्यावसायिक दर्जाच्या पुढे जावं यासाठी केलेला हा अट्टहास संपूर्ण पोलादपूर तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्या सर्व आयोजक टीमचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूयात. चला मॅचकडे परत वळूया. ज्या ठिकाणी आपण पाहिलं 3ऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं राकेश तर नागेश या ठिकाणी सिद्धेश भोसले आणि अभिषेक घाटगे यांचं देखील आगमन होतं. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. लेदर क्रिकेट मधला चला एक हा चेंडू चांगला फेकला जातोय आपल्याला पाहायला जर मिळालं. या बॉलवरती जर आपण पाहायला मिळालं धावफलकावरती येताना आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी धावफलकावरती आपण आलेला पाहायला मिळालाय. चौकाराने 26 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळाली आहे. (26 ऑन बोर्ड. हा मोठा फटका मारायचा प्रयत्न, फसले होते अक्षरशः.
गळ्यापर्यंत विकेट आली होती, पण मात्र ती घेता आली नाही आहे. वार केला होता, पण वार झाल्यानंतर कळलं की अर्थात आपण मॅन धरूनच तलवारचा वार केला, मॅनेतून तलवार काढलीच नव्हती, त्याच्यामुळं वार झालाच नाही. आणि मात्र आपण पाहिलं जीवनदान, हा मौल्यवान जीवनदान येताना पाहायला मिळाला. एक धाव नक्की येते, एका धावेने धावफलकावरती वाढ 27 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळतं. लेदर क्रिकेटमधला एक बेसिक रूल आहे, ज्यावेळी तुम्ही एखाद्या अकॅडमी जॉईन कराल ना, त्यावेळी तुम्हाला एक पहिला रूल दिला जातो, तो म्हणजे स्टार्ट घेणं. जेव्हा बॉलर बॉलिंग मार्कवरून सुटतो तेव्हा फिल्डर्सने घेतलेला तो स्टार्ट मिस होताना पाहायला मिळाला. जर तो स्टार्ट चांगला राहिला असता तर ती झेल आली असती. ती झेल आल्यानंतर काय घडलं असतं तर तो चौकार वाचला असता, त्याच्यानंतर ती कॅचसुद्धा वाचली असती, किंबहुना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला असता. धावफलकावरती वळतो आपण, ज्यावेळी 28 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. विकेट्स गेल्यानंतर थोडा शांत होईल असं गेम वाटलं होतं. नाही, याही वेळेला आपण जर पाहिलं डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. संपूर्ण ऑफ स्टंपवरती शफल झाले होते आणि शफल होऊन मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क राहिला नाही आहे आणि चेंडूवरती आपण पाहिलं निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाले. या ओव्हरमधले चेंडू झाले 4, उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी. 28 धावसंख्येवरती आपण धावफलक पाहायला मिळालंय. आमदार प्रवीण भाऊ दरेकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाही, फक्त डबल माइंडेड म्हणजे आपण जर एक चित्रपट आलेला क्रांतीवीर, त्या क्रांतीवीर चित्रपटामध्ये नाना पाटेकर एक शब्द नेहमी म्हणतो की मागे नाही, इधर नाही मारणे का, इधर छोटा मगज होता है. म्हणजे 2 मेंदू, एक मोठा मेंदू आणि एक छोटा मेंदू. येस, तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे हाईटसाठी. येस, व्हाईट बॉल आहे की नाही तो चेक करण्यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे वळूयात. आपण एक पार्ट घेतला होता क्रांतीवीर चित्रपटातला की 2 मेंदू असतात. आपण नेहमी म्हणतो डबल माइंडेड, की 2 मेंदूंपैकी दोन्ही मेंदूंनी जर काम करायला सुरुवात केली तर मग आपण डबल माइंड होतो. बॅटर असाच पद्धतीने डबल माइंडेड झाला. आणि जर आपण पाहिलं व्हाईट बॉल दिला जातोय, पंचांचा निर्णय येताना पाहायला मिळाला आणि वन बाउंस सुद्धा येताना पाहायला मिळाल. व्हाईट बॉल येतोय धावफलकावरती. आपण जर पाहिलं 29 ही धावसंख्या धावफलकावरती. तिसऱ्या पंचांकडून केलं जाणारे हे चांगलं काम आपल्याला पाहायला मिळालं. 29 ही धावसंख्या धावफलकावरती. रन बनत नाही आहेत. ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये धावांचा पाऊस पडला होता, आता आपण जर पाहिलं धावांचा ओसाड पडलेला. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय, धाव मात्र याही चेंडूवरती मिळत नाहीये. धावफलकावरती आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. जर ही ओव्हर आपण पाहिली, जर पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला, एक कॅच जरूर सुटली, पण त्याच्यानंतर जो थांबा दिलाय, जो स्टॉप लावला, तो स्टॉप खूप महत्त्वाचा राहिला, तो थांबा खूप महत्त्वाचा राहिला. त्यानंतर धावफलकावरती रन काही बनल्या नाही आहेत. या ओव्हरमधला अर्थात तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. नागेश, फुलटॉस बॉल आहे. नागेशची ओव्हर खेळून काढायचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सनी केला. सिंगल डबलवरती जास्त विश्वास त्यांनी दाखवला आणि सिंगल डबल येताना पाहायला मिळालं. धावेने धावफलकावरती वाढ. 30 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय आणि 2 गडी बाद होताना पाहायला मिळतात. वळतो आपण डीचे कडे. अनाउन्समेंट आहे पहा. या स्पर्धेच्या माध्यमातून हे दुसरं आणखीन एक पायंडा आपण आखला आहे. खरं तर पहिला पायंडा आपण पोलादपूर तालुका प्रीमियर लीगमध्ये आणि संपूर्ण टेनिस विश्वामध्ये तालुका निहाय स्पर्धेमध्ये प्रथमच आपण खुल्या गटाच्या खेळाडूंना आणि संघांना खेळताना पाहिलं. तर या पुढची मॅच जी खेळवली जाणार आहे, आयोजक हे तर नेहमीच खेळतात, परंतु आयोजकांच्या समोर जे खेळणार आहे ते ॲज अ ऑफिशियल म्हणून या स्पर्धेमध्ये कामकाज करणारे पंच, स्कोरर तथा समालोचक, लाईव्ह टीम आणि डीजे टीम ही तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. अर्थात आयोजक वर्सेस ऑफिशियल ही मॅच, नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहात. या PTPL मध्ये आणखीन एक वेगळा पायंडा तुम्ही पाहाल.
धन्यवाद डीजे. माझा फक्त एकच प्रश्न आहे, समालोचन टीम जी होणार आहे त्याचा कॅप्टन कोण असेल तो मी इंटरेस्ट. अच्छा, निलेश अर्थात बाळासर आमचे कॅप्टन राहणार आहेत, कर्णधार. आणि आयोजकांचे अर्थात मंगेश सर राहणार आहेत. मंगेशजी बेलोजे साहेब हे आयोजकांचे संघ मालक अर्थात कर्णधार दिशादायक. सर चला, आयोजकांमध्ये ज्यांना ज्यांना खेळायचं आहे त्या टीममध्ये त्यांनी आपल्या स्टेजच्या समोर अर्थात षटकारावर याचे. मॅचकडे आपण वळतो ज्या ठिकाणी पहिला बॉल आणि त्या बॉलला भिरकावून दिला, चेंडू सीमा पार, षटकार. आणि विजेत्या संघाच्या संघनायकाला आणि संघाला पुढच्या मॅच मध्ये पारितोषिक आहे. आदरणीय मंगेजी बेलोसे साहेब, विनायकजी दीक्षित साहेब आणि सिद्धेजी सेठ साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. मॅचकडे वळूयात आपण पाहिला जमिनीलगत जाणारा चेंडू डीप मिड विकेटकडे क्षेत्ररक्षकाने अडवला जातो. ज्या रिजनमध्ये मागील बॉलवरती षटकार आला होता त्याच रिजनला, त्याच एरियाला अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलकावरती जर आपण पाहिलं 37 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. शांत असा खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती मोठा फटका जरूर आला, पण त्याच्यानंतर आपण पाहिलं थोडा धावफलकावरती थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. निलेश पवार गोलंदाजी मार्कवरती पहिली ओव्हर ज्यांनी विकेट टेकिंग बॉलर ज्याला म्हटलं जातं, स्वतः फॉलो थ्रो मध्ये धावतोय. चेंडू हवेमध्ये होता पण त्याच्या शरीरापासून लांब राहणारा चेंडू. सिंगलचं डबल कन्व्हर्जन होताना आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावेने धावफलकावरती वाढ, 39 ही धावसंख्या धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. tenniscricket.in आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर गौरवला आपण जर पाहिलं 2013ला संतोष नाणेकर यांनी बनवलेलं एक वेबसाईट, त्या वेबसाईट सोबत जोडले गेले ते म्हणजे गौरव. हा बॅकफुटवरती राहिला, पंच करतोय, चेहरा वरती होता, झेल घेण्याचा प्रयत्न केलाय, झेल कलेक्ट झालेली. पंच सांगतात फलंदाज बाद. झेल श्रीकांत पाटीलने घेतलेली. आपण जर पाहिलं बॅकफुटवरून पंच केला, पंच चांगला झाला नाही. या चेंडूने प्रवास केल्यानंतर जो पकडला झेल, ते गिरकिटा घेत घेत त्याने मात्र हातातला चेंडू सोडलाच नाहीये. जसं काही प्रेम आपल्याला जेव्हा मिळतं तेव्हा प्रेम कधीच सोडायचं नसतं आणि तो प्रयत्न त्यांनी केला. तो चेंडूला त्यांनी प्रेमासारखा पकडला आणि मात्र प्रयत्न केला. कारण मुलं असतात ना, मुलं कधीच प्रेम सोडायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना प्रेमाची आवश्यकता असते. आई नंतर क्रिकेटवरती गेलेलं प्रेम, क्रिकेट नंतर बायकोवरती प्रेम करतात, बायको नंतर मुलांवरती प्रेम करतात. चला, 1 धाव येते, 1 धाव्याने धावफलकावरती वाढ, 40 धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहतोय. धावफलकावरती एकेरी दुहेरी धावाने धावफलक वाढत जातोय. नवीन आलेले फलंदाज जर आपण पाहिला शेखर मोरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी आल्या आल्या 1 धाव घेतली, स्ट्राईक रोटेशन. शेखर मोहिते पाहायला मिळालेत. फुल टॉस बॉल, नोचा कॉल पंचांनी केलेला पाहायला मिळतोय. आणि चेंडू भिरकावून दिला सीमा पार, षटकार. टीम आम्ही लक्ष वेधतो की व्यासपीठाच्या समोर कृपया विजूजी दळवी साहेब आणि त्याच वेळेला विनायकजी दीक्षित साहेब आणि मंगेजी बेलोसे साहेब यांच्याशी संपर्क साधा. यंगस्टारचे संपूर्ण आयोजक, चला कृपया आम्ही लक्ष वेधतो की संपर्क साधा
व्यासपीठाच्या अगदी समोर. चला जी आयोजन टीम मध्ये जयेश भोसले आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. ऑफिशियल्स मध्ये आपल्याला जयेश भोसले खेळताना पाहायला मिळतील. नाही, हा बॅट जोरात फिरवली जाते, शरीरावरती आदळणारा चेंडू. सो जयेश भोसले सरांना पारितोषिक आहे रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. जर 3 बॉल 3 षटकार जयेश सरांच्या बॅटमधून आले तर त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. मॅचकडे आपण वळूया, ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं धावफलकावरती 47 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते आणि 4 षटकांचा खेळ समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. दिवस 6वा. या 6व्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं, या दुसरी मॅच संपल्यानंतर एक्झिबिशन मॅच आपल्या समोर येणार आहे. ऑफिशियल्स वर्सेस आयोजक ही मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. एक गौरवजी आम्हाला म्हणतात की एक जयेश सर नियम वाढवावा की 3 बॉल जो कोणता फलंदाज हुकेल त्याला आपण आऊट करार देऊया, ज्याच्यामुळे सर्वांना बॅटिंग मिळेल. आणि बॉलिंगमध्ये पण मला असं वाटतं की एक व्हेरिएशन आणावं की सलग जो 2 विकेट घेईल त्या बॉलरला बॉलिंग द्यायची नाही, दुसरा बॉलर आणूयात आपण, म्हणजे बॉलिंग पण सगळ्यांना मिळाली पाहिजे. मंगेश दादा 5 तरी विकेट घेतील म्हणून आम्ही हा नियम बनवलाय की त्यांनी 2च द्यायचे. आणि पंचांमध्ये पण दोन्ही अर्थात तिन्ही पंच जर आपण पाहिलं जर खूप चांगलं क्रिकेट तिघांनीही खेळलेलं आहे, सो त्यांना सुद्धा आपण तोच नियम देऊ. तर मॅचकडे वळतो, ज्यामुळे 5वा षटक आणि 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती विशाल पवार. विशाल आले आणि विशालला ठोकला, चेंडू सीमा पार, षटकार. आला आणि आल्या आल्या मोठा फटका, 50शी ओलांडली जाते धावफलकाची. 53 धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका, कव्हर्स मध्ये कोणी नाहीये, तिकडे जाणार चेंडू, पुन्हा एकदा सीमा पार, मिळणार 4. टोटल जाऊन पोहोचले 57 ऑन बोर्ड. धाव फलक जे थांबलं होतं त्याला धावायला लावलंय. शॉर्ट बॉल आहे धावफलकावरती. आपण पाहिलं वाईट बॉल येताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. आणि हे एक समीकरण म्हणा किंबहुना टेनिस क्रिकेट दिलेला हा नियम जो खूप वेळा आपल्याला पाहायला मिळतो. 6 किंवा 4 आला की बॉलर एक वाईड टाकायचा प्रयत्न करतो किंबहुना बॅट्समनच्या रडारपासून लांब घेऊन जायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये आपण वाईड बॉल पाहतो. यावेळी आपण जर पाहिलं शॉर्ट बॉल पाहायला मिळाला. थोडा चेंडू आपटला होता पाठीमागच्या बाजूने. चांगला बॉल आहे. यावेळी आपण जायला बॅट आणि बॉलचा काही संपर्क आणायचा प्रयत्न झाला नाहीये. बॅट जोरात फिरली होती, फ्लो चांगला झाला होता, पण मात्र आपण पाहिलं काही संपर्क राहत नाहीये. धावफलकावरती निर्धाव चेंडू येतोय. पहिला बॉल षटकार, नंतर चौकार, नंतर आलेला तो वाईट बॉल, नंतर आला तो डॉट बॉल. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा धावफलकावरती आल्या. टोटल जाऊन पोहोचले 3 गडी बाद 58 ही धावसंख्या धावफलकावरती. 6 षटकांचा होणारा सामना आपण पाहतोय. 5वं षटक प्रगती पदावर, ज्या ठिकाणी विशाल पवार पाहायला मिळतात. वन्स अगेन विशालला ठोकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फाईन मध्ये जातोय, प्रवास करतोय. 1 धाव प्रयत्न केला जातो आणि एकाच धावेवरती थांबवणार. 1 पेक्षा जास्त काही नाही दिलं या मैदानावरती. एका धावेने धावफलकावरती वाढ होताना आपण पाहतो. धावफलक 1-1 करत पुढे सरकतोय. मध्ये षटकार चौकार आले जरूर होते. धावांना उसंडी मिळाली होती, पण मात्र त्यानंतर धावा थांबवण्याचा प्रयत्न झाला.
वाह, डाऊन द ग्राउंड, इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. ऑफिशियल्स टीम, तुम्हाला फक्त एकाच प्लेयर पासून वाचायचं आहे. त्या प्लेयरच्या जवळ जर चेंडू गेला तर मात्र तो कॅच किंबहुना डाईव्ह मारेल. त्याच्यापासून वाचायचं आहे. तो नाव म्हणजे ओमकार. ओमकार घाडगे. डेड बॉल येतोय. ऑफिशियल नाही, ऑफिशियल मध्ये नव्हे, तो आयोजकांमध्ये ऑर्गनायझर्स मध्ये खेळणार. चला, बॅकफूट वरती जातो, पंच करतो, चेंडू सीमा पार जातो, चौकार येतोय. चला, लेट्स डू वन थिंग. ऑफिशियल्स आपण आहोत, आपण ऑस्ट्रेलिया स्ट्रॅटर्जी वापरू. आपण समोरच्या टीमची हाईप वाढवायचा प्रयत्न करूयात. मंगेशजी, आपण स्कोर सांगतो एकदा. 69. चला, ओमकार जरी नसेल, 69 ऑन बोर्ड, 69 धावसंख्या दाखवल्या. जर ओमकार जरी नसेल तरी अमर साहेब आहेत, त्याच्यामुळे आम्हाला काही भीती आहे थोडीशी ऑफिशियल्सना. ओमकारची कमी नाही आहे आम्हाला, कारण का एक जण आहे. त्याचवेळी सिक्सर हार्ड हिटर जर आपण पाहिलं, स्टाईल कोणाची असो पण ऑफिशियल्सना घाबरवून ठेवलंय असा आयोजकांचा संघ आपल्याला मांडणी करताना पाहायला मिळतोय. आयोजकांची टीम जर आपण पाहिली, ज्याच्यामध्ये प्रत्येक आयोजक येणार, 4 ते 5 षटकार मारणार, आऊट होणार, परत दुसरा एक येणार, 4-5 षटकार मारणार आयोजक. या पद्धतीने कमीत कमी जर आपण पाहिला 100 पार करणारी धावफलक आयोजकांकडून बनलं जाईल. मॅचकडून वळतोय आपण. धावफलकावरती 69 सध्या आपण पाहायला मिळत असलेली मॅच जर पाहायला मिळते. चला, मॅच कडची शेवटची ओव्हर या पहिल्या इनिंगची आपण पाहतोय. परेश साळवी गोलंदाजी मार्कवरती. परेशचा पहिला बॉल हाताला लागून मात्र चेंडू निसटतोय. प्रयत्न खूप चांगला लेग स्लिपने केला होता, पण मात्र एफर्ट्सचा MIS बनत नसतो मित्रा. कॉर्पोरेटचा रूल आहे तो. एफर्ट्स मेहनत किती घेतलीत हे MIS मध्ये त्या एक्सेल शीट मध्ये येत नाहीये. तू काम किती केलंस, त्याचं डिलिव्हर किती केलंस, त्याचा एक्सेल तुमची बनते. आणि त्यावेळी आपण पाहिला धावफलकावरती झेल सुटताना पाहायला मिळाली. 1 धाव येते, एका धावेने धावफलकावरती 70 धाव संख्या धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. बॅकफूट वरती पंच करतोय, झेल घेणार, क्षेत्ररक्षक आहे, महत्वाची विकेट आणि फलंदाज बाद. अगर सकपाळ सर, संघ मालक आपल्याला पाहायला मिळाले, त्याचं सुद्धा हार्दिक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून 70 धावसंख्येवरती चौथा गडी बाद झालेला पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं, पहिल्या बॉलवरती 1 रन, ज्यावेळी कॅच सुटली होती, दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद करण्याची ताकद गोलंदाज आपण जर पाहिला परेश पाहायला मिळालेत. शेवटचा अंतिम षटक त्यांच्याकडे हाताळण्यासाठी दिलंय. धाडस लागतं. शेवटची ओव्हर, पहिली ओव्हर आणि शेवटची ओव्हर, या 2 ओव्हर हाताळण्यासाठी धाडस लागतं आणि ती धाडसी वृत्तीने मैदानावरती परेश येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांनी तो चांगली धाडसी वृत्ती दाखवली. आत्तापर्यंत थांबवून ठेवलंय. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं, वंडर बॉय पाहायला मिळतोय परेश.
वा वा वा, काय बॉल हाही फेकला जातोय. याही बॉलवरती निर्धाव चेंडू, विकेट मिळणार. स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न, पण सुंदर चेंडू फेकी होताना पाहायला मिळाली परेशच्या माध्यमातून. फलंदाज जरूर बाद झालेत, पण धावफलकांवरती थांबवण्याचं काम एकच धाव पहिल्या 4 चेंडूंमध्ये होताना पाहायला मिळाले. 2 विकेट्स त्याच्या माध्यमातून जातात. गडी क्रमांक आपण जर पाहिला 5 बाद झालेले, 70 धावसंख्या धावफलकावरती. अर्धा संघ मैदानावरती आपण पाहिला बाद झालाय. जाते धावफलकावरती आपण जर पाहिलं 4 चेंडूंची फेकी झाले. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळतात. विस्फोटक फलंदाज आणि 13 धावा संघासाठी आपल्याला करताना पाहायला मिळालाय. डाऊन द ग्राउंड मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. फुटबॉल सुद्धा खेळलाय आणि धावफलकावरती वाचवण्याचा प्रयत्न ज्याच्या माध्यमातून झाला. धाव वाचवल्या सुद्धा संघासाठी प्रयत्न खूप मोठे पाहायला मिळाले त्याच्याकडून. चेंडूवरची नजर त्यांनी काही काढली नाहीये. आपल्या संघासाठी आपल्या वाट्याला आलेलं काम चोखपणे पार करताना पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक म्हणून आला. जॉन्टी रोड्सची देण तेव्हा आपल्याला पाहायला मिळाली मैदानावरती. 72 धावसंख्या धावफलकावरती. लोअर फुलटॉस बॉल हे बॅटवरती चांगले येत नाहीये. लेट बॅट येताना आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव. रिस्की रन पंचांचा बोट वरती. रिस्की धाव, दुसऱ्या धावेची गरज होती का? फलंदाज बाद. डीजे मास्टर, धावफलकावरती आपण वळूया. ज्या ठिकाणी धावफलकावरती झालेल्या आहेत 73 ही धावसंख्या धावफलकावरती झालेल्या आहेत आणि 74 धावांचा आता आपल्याला पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू आणि 74 धावांचा पाठलाग. तो 36 मध्ये 74चा पाठलाग ऐकण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो महाराष्ट्रातील गोड आवाज आणि त्याचवेळी सर्वात जास्त मोठ्या स्पर्धांना ज्यांना तुम्ही ऐकता अर्थात जयेशजी भोसले सरांना विनंती करतो. 36 चेंडू आणि 74चा प्रवास तुमच्या समालोचनामधून तुम्हा सर्वांसमोर ऐकावा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गुड्याजी जाधव सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पुन्हा एकदा आपण वळूयात. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत यंग स्टार पोलादपूर आयोजित सिद्धेजी शेठ युवा मंच पुरस्कृत पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आणि ह्याचा 4थं पर्व आपण पाहत आहोत. महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्र मंडळ त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जिथे सरकार शौर्य देवान स्ट्रायकर या टीमने टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आदरणीय प्रतीकजी सुर्वे साहेब, महेशजी निकम साहेब आणि सागरजी सकपाळ साहेब यांच्या मालकीचा संघ आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्र मंडळ या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. त्याच वेळेला सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर अविनाशजी दाभेकर साहेब, दीपकजी उतेकर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. या मॅचचे ऑफिशियल प्रदीपजी शिंदे, त्याच वेळेला सचिनजी सावंत सर यांना मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना पाहायला मिळतो आहोत. चौदा संघांनी या स्पर्धेमध्ये जो मात्र पुढच्या पर्वासाठी आपल्या संघाची नाव नोंदणी करण्यात आली आहे.
निलेदादा कोळसकर साहेब 1,25,555 रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, विशेष आभार. त्याच वेळेला मंगेजी बेलोसे साहेब यंगस्टार पोलादपूरचे सर्वेसर्वा तथा उद्योजक, आणि त्याच वेळेला विनायकजी दीक्षित साहेब नगरसेवक पोलादपूर, संदीपजी कदम सर अध्यक्ष पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांचे विशेष आभार. आदरणीय विक्रमजी गायकवाड साहेब यांचे विशेष आभार. 66,666 रुपये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब. चतुर्थ क्रमांक 44,444 रुपये. त्याच वेळेला राजेदादा सकपा साहेब पंचम क्रमांक 44,444 रुपये. स्टार HFL पुणे यांचे विशेष आभार. आणि त्याच वेळेला मग विशालजी कानडे साहेब, विशालजी कानडे साहेब बारामती, समीरजी जाधव साहेब बिरवाडी, संजयजी चोरगे साहेब साखर, रुपेशजी सकपा साहेब कापडे, विशालजी शेलार साहेब शेलार धाबा, संजयजी जाधव साहेब हनुमाननगर, आणि अगदी त्याच वेळेला योगेशदादा शेलार यांचे विशेष आभार. अध्यक्ष कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन सर्वसे सर यांचे विशेष आभार. सुशांत जगताप यांचे विशेष आभार. संजयजी कळंबे साहेब आणि नितेजी शिंदे यांच्या माध्यमातून सायकल आपण पाहतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. लक्ष आहे, टार्गेट आहे 74 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 74 रनचं टार्गेट, 74चा पाठलाग. नेक्स्ट मॅच आयोजक खेळणार आहेत ते मात्र ऑफिशियलच्या अगेन्स्ट. अनेक वेळेला अनेक स्पर्धांमध्ये आपण पोलीस वर्सेस आयोजक ही मॅच नेहमी पाहतो, परंतु पोलीस हे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त खेळतात आणि त्या कारणास्तव आपण पोलिसांना या स्पर्धेमध्ये जिथे मात्र त्यांच्या विरोधात सामना न खेळता आपण ऑफिशियलच्या अगेन्स्टचा सामना ठेवलाय. आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रथमच असं घडतंय की जिथे ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत. काही समालोचक, काही पंच, त्याच वेळेला स्कोरर, लाईव्ह टीम, त्याच वेळेला DJ, हे सर्वच जण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय सनील नगरकर. स्ट्राईक एंडवरती पंकज संदीप माने. स्ट्राईक एंडवरती संदीप माने पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक एंडवरती पंकज डोळस स्वतः कर्णधार स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो आहे. सनील नगरकर गोलंदाजी मार्कवरती. कर्णधार वर्सेस कर्णधार ही भिडंत पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल आणि या उत्तरार्धाला सुरुवात होती. रनचेसला सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज ओव्हर द विकेटने सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. 74चा पाठलाग. बॅटची लिडिंग एज घेतली होती जिथे यष्टिरक्षकाचा भेद चेंडूने घेतला. इथून मात्र आपण पाहतो डॉट बॉलने सुरुवात झाली उत्तरार्धाला. दोन तुल्यबळ संघ, दोन ताकदवान संघ आज मात्र खेळतात. लीग स्टेज मधली शेवटची दिवस आणि शेवटचा खरं तर ग्रुप आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 24 संघांना संधी देण्यात आली आहे. उद्यापासून नॉकआउट तुम्हाला सुपर 12 पाहायला मिळेल. तिथून सुपर 6 मध्ये संघ दाखल होती. अशा स्वरूपाचे मॅचेस तुम्हाला उद्याच्या दिवशी मात्र पाहायला मिळणार आहेत नॉकआउट स्वरूपामध्ये. परंतु आजचा दिवस महत्वाचा राहणार आहे. मंगेजी बेलोसे साहेब यांना तुम्ही इन अँड ऍक्शन मध्ये पाहाल. यावेळची बॅटची आतली कडा, यष्टिरक्षकाचा वेध, लगातारचा दुसरा बॉल इथे मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. सिद्धेजी शेठ साहेब यांना तुम्ही इन अँड ऍक्शन मध्ये पाहाल. त्याच वेळेला अमरदीप नगरकर यांना देखील तुम्ही इन अँड ऍक्शन मध्ये पाहणार आहात. प्रत्येकाची वर्णी लागेल. त्याच वेळेला प्रत्येकाला खेळताना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. परंतु जे रेग्युलरली क्रिकेट खेळतात त्यांच्यावरती निर्बंध आहेत की बॅटिंग आणि बॉलिंग तुम्ही करू शकत नाहीत. यावेळेला टॉप ऑफ दी बाउन्स यावेळेला खेळले लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. आमच्यामध्ये संदीप माने आहेत, त्यांच्यावरती बंदी आहे. संदीप सरांनी आवर्जून सांगितलंय की संदीप माने यांना बॅटिंगला कदापि पाठवायचं नाही. त्यांना गोलंदाजी देण्यात येणार आहे, परंतु संदीप सरांनी ताकीद दिली आहे की संदीप माने यांना बॅटिंगला तुम्ही पाठवू शकत नाही कारण ते रेग्युलर क्रिकेटर आहेत. मैदानावरती धावफलकावरती धाव सध्याच्या घडीला 1 पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कमध्ये सनील पुन्हा एकदा सज्ज होईल. 2 चेंडू डॉट आलेत. पंकज अगेन्स्ट कशा रीतीची गोलंदाजी ते करतात कारण पंकज पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज झालाय. डीप मिड विकेट त्यांच्यासाठी सजवण्यात आलाय. लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. अर्थात ही बाब अगदी उघड झाली आहे की पहिला बॉल हा तिखट बाउन्सर राहील. त्याचाच प्रयत्न झाला. बॉल खाली राहिला. क्षेत्ररक्षण खराब. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
या पोलादपूर तालुक्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं घेऊन यायचं असेल ना तर एक व्यक्ती नेहमीच पुढाकार घेत असताना सिद्धेजी सेठ साहेब यांना आपण नेहमी पाहिलं. राजकारणातील धुरंधर तथा पोलादपूर नगरपंचायतीचे नगरसेवक आणि बांधकाम सभापती. बॅकफुटला आल्या, कट केला, यावेळेला इनफिल्डला भेटला, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, चौकार. अक्षय तळेकरला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. अतुल तळेकर गोलंदाजाच्या इथे स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही विनायकजी दीक्षित साहेब यांना पाहणार आहात. थोड्याच दिवसापूर्वी एक छोटीशी इजा झाली होती त्यांच्या हाताला, परंतु ते बॅटिंग निश्चित करतील. मैदानावरती धावफलकावरती 10 आहेत. अभि जाधव आहे गोलंदाजी मार्कवरती. थँक्यू प्रणय चोरगे, मॅन फ्रॉम साखर नाही तर देवळे. पुढचा बॉल खोला टाकला, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे वाडीस लॉंग ऑनला. चेंडू वरती येत असताना पाहायला मिळतोय. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. धावफलकावरती 11 धावा आहेत. सिंगल आणि डबलला जास्तीचं प्राधान्य दिले. क्रिकेटमध्ये किंबहुना आयुष्यामध्ये आपण जास्तीचं काही करू शकलो नाही तर आयुष्यामध्ये एका क्षणाने पुढे सरकणं गरजेचं राहतं. ऑफिशियल टीमचे कॅप्टन स्वतः निलेजी पवार सर यांना तुम्ही पाहणार आहात नेक्स्ट मॅच मध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे जिथे हलगर्जीपणा दाखवलाय. रन्स कंप्लीट होतीये. एक धाव महत्वाची आहे. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेने संघाला पुढे सरकावं लागणार आहे. ही एक धाव इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आहे. 12 ऑन दी बोर्ड. पंकज आणि संदीप माने. व्हाईस कॅप्टन गौरवजी सावंत यांना तुम्ही पाहाल. यावेळेचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. गौरवजी सावंत यांना तुम्ही ॲज अ ऑफिशियल म्हणून सध्याच्या घडीला पाहता, परंतु विक्रोली या टीम मध्ये खेळलेले हे खेळाडू आहेत. खरं तर गौरव सावंत आणि संतोजी नाणेकर यांना तुम्ही नुकतंच सुप्रीमो मध्ये देखील खेळताना पाहायला मिळाला होता. ही बाब वेगळी आहे की 2 बॉल नंतर त्यांची गोलंदाजी बंद करण्यात आली. धावफलकावरती 12 आहेत. 12 ऑन दी बोर्ड. खोलवा टप्प्याचा चेंडू लोड फुलटोस बनवला. जिथे डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्यात आला. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये केवळ 3 आल्यात. एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा देखील पाहायला मिळालाय. अर्थात गोलंदाजांनी एखाद्या ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ना की धावा इथे थांबवल्यात, कंजूसी भरी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. जिथे मात्र लॉंग ऑफ पाहायला मिळते. 38 सर्कलच्या बाहेर जिथे एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग होता ज्याला मात्र डीप फॉरवर्ड मध्ये बोलवण्यात आलाय. यावेळेचा बॉल कमी गतीचा. पुन्हा एकदा वेध घेतला यष्टिरक्षकाचा. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये अभि जाधवने.
अभि जाधव म्हटलं तर खऱ्या अर्थानं ज्योती एंटरप्राइजेस टीम मध्ये खेळणारा हा खेळाडू म्हणून त्याला आपण पाहिलं. यावेळेचा बॉल खोलात यष्टिरक्षकाचा वेट डॉट बॉल. या षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू आणि 3 सिंगल आल्या त्या केवळ. अभि जाधवने कमालीची गोलंदाजी केली आहे. धावफलकावरती धावा त्या 13. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 74चा पाठलाग चालू आहे. तेरा धावा धावफलकावरती आहेत त्या केवळ. रन्स आलेल्या नाही आहेत. कुठेतरी धावांसाठी धावा धाव तुम्हाला इथे करावीच लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. सनील नगरकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहे. दोन्ही बॅटरला इथे जणू काही मैदानाच्या आतमध्ये पराकाष्ठा करावी लागते. धावांसाठीची, धावा गोळा करण्यासाठीची. त्यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव येते 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सनील नगरकर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग अँड स्ट्रॉंग. हाय अँड हँडसम. मॅसिव्ह षटकार. वेळेला फटका फसलाय. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली. बोल्ड अँड कॉट टेकन. फलंदाज क्रमांक 1 टीमचा कॅप्टन संदीप माने बाद. नेक्स्ट मॅचची चर्चा सर्वदूर होते. पहा, संदीप सरांनी आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख केला की संदीप माने यांना बॅटिंगसाठी कदापि मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं नाहीये. परंतु डर आणि भीती या गोष्टीची आहे ना की ज्यांचे 400 अर्थी आपण पाहिलं ना ती 16चे डोले आहेत. अर्थात मंगेजी बेलोसे मैदानाच्या आतमध्ये जर का बॅटिंगसाठी उतरले तर बॉल कुठे जाईल आणि कुठून आणावं लागेल याची चर्चा निश्चित होईल. गौरव सावंत यांच्याकडे ही भीती वाटते प्रतिस्पर्ध्यानं. बॅकफुटला आले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नवीन बॅटर राकेश पवार. नागेश पवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सिद्धेश शेठ आपल्या मतदार विभागामध्ये किती पवार आहेत ना याची यादी आता काढावीच लागेल. कारण सर्वाधिक पवार या स्पर्धेमध्ये खेळले. पवारांची पॉवरच जास्तीची आहे. नागेश पवार. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. पुन्हा एकदा कट केला होता. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आहेत. मॅच फार दूर चालली असंच वाटू लागलंय कारण जो खेळ आपण पाहतो आहोत मैदानाच्या आतमध्ये सनील नगरकर. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट केलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील त्या 4. हा आलाय चौकार. खरं तर ओंकार गाडगे आज या ठिकाणावरती आयोजन टीम मध्ये अनुपस्थित आहेत. परंतु जर का ते उपस्थित असते ना तर गौरव सावंत यांच्या प्रत्येक रन्स आणि प्रत्येक विकेटसाठी सर्वाधिक पारितोषिक त्यांनी लावली असती. मैदानावरती धावफलकावरती धावा त्या 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत.
आयोजकांना मला वाटतं सर्वाधिक जास्त चिंता आहे की कोणाला उतरवावं. धाव फलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 25. 3 षटकांचा खेळ संपला. मॅच पासून फारसे दूर चालला बॅटिंग करणारा संघ, कारण इथूनही अजूनही पाहिलं ना तर विजयासाठी 51 ची आवश्यकता राहिली आहे. 18 बॉल आणि 51 धावा. सामना फार दूर आहे. क्रिकेटचा खेळ आहे. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. ज्याचे हौसले बुलंद ना तो नेहमी विजेता राहतो. अर्थात या मॅच मध्ये कोणाचे हौसले किती बुलंद आहेत ते पाहावं लागेल. धावफलकावरती जिथे 25 पाहायला मिळतात. 49 ची गरज, 49 ची आवश्यकता आहे. 49 ची आवश्यकता राहिली आहे मॅच मध्ये विजयासाठी. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची मॅच आणि 4 फ्रेश गोलंदाज. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रुबाबदार, बहादर, दमदार, वजनदार, शानदार षटकार. धावफलकावरती धावा 31 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. स्क्वेअर ऑफ दी विकेट. एक चांगला झेल टिपण्यात आलाय आणि नागेश पवार बाद. धावा धावफलकावरती आहेत. 31 ऑन दी बोर्ड. 31 ला 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर निलेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक पवार बाद झाला, दुसरा पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगल्या दर्जाची बॅटिंग इथे करावी लागेल. 74चा पाठलाग करायचा होता आणि जिथे आपण पाहिलं तर या षटकामध्ये केवळ 6 आल्या. 43 ची अजूनही आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 43 धावा. चला कर्णधार निलेश पवार. या मॅच मध्ये मला वाटतं कॅप्टन, व्हाईस कॅप्टन सोबतच असतील दोन्ही टीमचे टॉस साठी. खोलातला बॉल. यावेळेला आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक. षटकार. वॉट अ स्ट्रोक. पाहायला मिळतो. आल्या आल्या पहिला बॉल फेस करत असताना पवारनी पॉवर दाखवली आहे. या पहिल्याच बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येणार आहे काही क्षणामध्ये. या दोन्ही टीमचे कॅप्टन मंगेजी बेलोसे साहेब आणि निलेजी पवार यांना तुम्ही ॲज अ कॅप्टन म्हणून पाहणार आहात नेक्स्ट मॅच मध्ये. व्हाईस कॅप्टन ऑफिशियल टीमचे गौरव सावंत तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल बॅटच्या टोला लागलाय. नशिबाची साथ. लगातारचा दुसरा निलेश पवारच्या बॅटमधून षटकार. वीस चेंडू आणि आता मात्र 31 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. अभि गोलंदाजी करतोय, परंतु 12व्या खेळाडू एकामेकाच्या विरोधात लढू लागलेत. 14 बॉलचा खेळ शेष आहे. या षटकामधील 2 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे. 14 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे. अजूनही आपण पाहिलं तर मॅच बनू शकते.
यावेळेला तिसरा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चढूच्या खाली अफलातून झेल इथे टिपण्यात आलाय. फलंदाज बाद. प्राइज देण्यात येईल 500 रुपये. अफलातून झेल मॅच मध्ये पलटवार. 13 बॉल 31ची गरज. 13 चेंडू आणि 31 धावा. काही इंचांनी हा झेल इथे चांगल्या रीतीने टिपण्यात आला. अविनाश दाभेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अविनाश दाभेकर मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघाचे संघ मालक सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर या टीमचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. काय बॅटिंग केली ती. जिथे 3 बॉल 12 धावा ज्या निलेश पवारच्या ना बॅट मधून पाहायला मिळाल्या. निलेश पवार हे नाव देखील तितकंसं चर्चेत आहे. निलेश पवार चांगली बॅटिंग त्याने साकारली, तो बाद झाला. मिलन पाटील आणि गौरव सावंत टेनिस क्रिकेट .in चे त्यांचा प्रदर्शन कसं राहील नेक्स्ट मॅच मध्ये हे पाहावं लागेल. छकुलाला आमंत्रित करूया आपण नेक्स्ट मॅच मध्ये कॉमेंट्रीसाठी. रोहन कदमला अभि पाहायला मिळेल. या 10 ते 15 जण समालोचन करू शकता. आणि पंच विजूजी तळेकर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहणार आहात. आणि केतन पवार उजव्या शीच्या बाहेर रूम दिलाय. डीप पॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अविनाश दाभेकर मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर. सणसणीत चौकार. बारा बॉल आणि 27 ची आवश्यकता. या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्यात. 3 षटकार 1 चौकार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. या निलेजी पवार सर आणि मंगेजी बेलोसे दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. आदरणीय राकेशजी उतेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आयोजन टीम मध्ये ओपनिंग बॅटर कोण राहणार? सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आलं. अजूनही येणारे 12 बॉल 27 ची गरज. 12 चेंडू आणि 27 धावा. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहत आहोत येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 12 बॉल. विजयासाठी 27 ची गरज. बॅकफुटला आल्यात ऑन साइडला. लांब लचक. जितका आखूड तितका चेंडू करणारा. जितका शॉर्ट बॉल तितकाच लांब लचक षटकार आलाय. टॉस आपण राकेशजी उतेकर साहेब यांच्या शुभ हस्ते करताना पाहायला मिळत आहे. जिथे मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रथमच ही आख्यायिका लिहिली जाईल. कारण ऑफिशियल प्रथमच मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. फार क्वचित आणि कमी वेळेला पाहायला मिळतात. आयोजनमध्ये स्वप्नील चोरगे साहेब यांनाही तुम्ही पाहणार आहात. आयोजकांमध्ये तेही खेळताना पाहायला मिळतील. हा बॉल इथे मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतं. 10 बॉल आणि 21 ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 21 ची गरज. टॉस करण्यात येतोय. टॉस जिंकलाय तो ऑफिशियल टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
यावेळेचा बॉल थेट यस्त्यांचा वेध बँग ऑन टार्गेट फलंदाज बाद. धावफलकावरती 53 आहेत. येणारे चेंडू राहिले ते अर्थात 9 बॉल आणि 21 ची गरज. आता कोण चर्चा करेल, कारण मला वाटतं ज्या ज्या वेळेला बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू होती चांगली त्यावेळेला सरकार शौर्य देवान स्ट्रायकर टीमचा 12वा खेळाडूची चर्चा जास्तीची होती आणि आवाजही जास्तीचा होता. आता आवाज कोणाचा? क्रिकेटचा खेळ आहे, पल में माशा पल में तमाशा, कधी राजा कधी रंक. क्रिकेटचा खेळ कधी कुठे घेऊन जाईल ना याचा मात्र नेम नाही. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण धावफलकावरती धावा पाहतोय 53 आहेत. 9 चेंडू आणि जिथे 21 ची आवश्यकता राहिली आहे. नेक्स्ट मॅच मध्ये गौरवजी सावंत यांना तुम्ही खेळताना पाहणार आहात. मयूर स्पोर्ट्सचा संपूर्ण ड्रेस कोड्स परिधान करून ते देखील तयार झालेले पाहायला मिळतील. चला फोटो सेशन प्रथमतः करण्यात येईल. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. नो बॉल आणि त्यावरती आला हा षटकार. यंगस्टारचे आयोजक चला फोटो सेशन करण्यात येतो. नो बॉल आहे. येस अंपायर. DRS कॉल केला फिल्डिंग टीमने. फिल्डिंग टीमने इथे DRS घेण्यात आलाय. पहा आयोजन टीमला तुम्ही थोड्याच वेळा स्क्रीनवरती पाहणार आहात. प्रथमतः आपण DRS चेक करतोय त्या कारणास्तव आयोजक तुम्हाला लगेच स्क्रीनवरती घेता येणार नाही. त्याआधी तुम्ही फोटो सेशन कव्हर करून घ्या, कारण DRS इथे मागणी करण्यात आली आहे. यस अंपायर. साइड लाइन क्रीज, साइड लाइन, रिटर्न क्रीज, रिटर्न क्रीज आपण पाहत आहोत. खरं तर गुड्ड्या जाधव एक रील स्टार आहेत, समालोचक आहेत आणि लाईव्ह टीम सोबतही देखील ते कामकाज करताना पाहायला मिळतात. अंपायरने सांगितलं होतं नो बॉल, थर्ड अंपायरने सांगितलं नो बॉल, अर्थात फिल्डिंग टीम आपला DRS तुम्ही गमावला आहे. गुड्ड्या जाधव यांचं मी खरं तर कौतुक करेन. रोहा स्पोर्ट्स सोबत ते ऑफिशियली कामकाज करतात. योगीजी गंभे रोहा स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आणि ऑफिशियली रोहा स्पोर्ट्स बरोबर त्यांचं टायप देखील आहे आणि स्वतःचा इंस्टाग्राम हँडल देखील आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 60. 4 फलंदाज बाद. षटकार आलाय. फ्रीजचा बॉल आणि या आपण आयोजकांना स्क्रीनवरती पाहतोय. सध्याच्या घडीला तुम्ही आयोजकांना पाहत आहात. प्रणय पाहायला मिळत आहेत. त्याच वेळेला विनायकजी दीक्षित, स्वप्नीलजी चोरगे साहेब, जिथे मंगेजी बेलोसे साहेब यांना देखील तुम्ही पाहता. अभिला देखील पाहायला मिळणार आहे. क्या बात आहे. अभि इन अन ऍक्शन मध्ये सीधे सेट. यावेळेचा बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट होईल. डायरेक्ट हिट झालंय. डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा DRS. या वॉर रूम मध्ये ही गोष्ट देखील शहानिशा होईल. खेळाडू आउट की नॉट आउट. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉलवरती कोण आउट होतं तर होताच आउट. IPL मध्येही पाहायला मिळालं परवाच्या दिवशी, जिथे सुपर ओव्हर मध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू आउट होत असताना आपण पाहिलं. पहा रेग्युलर क्रिकेट खेळणारे खेळाडू जे आहेत ना, जे मंगेजी बेलोसे साहेब, सीधे सेठ साहेब यांना थोडंसं बाजूला ठेवा. रेग्युलर क्रिकेट खेळणारे, अनऑफिशियलचा काही संबंध नाही क्रिकेटशी. नॉट आउट. रन्स कंप्लीट. 61 धावा धावफलकावरती आहेत. 61 ऑन दी बोर्ड. येणारे चेंडू आता मात्र हा चेंडू देखील पुन्हा एकदा पाहतोय आपण. व्हाईट बॉल. या षटकामध्ये सर्वाधिक धावा आल्यात. 5 षटकांची मॅच राहील. नेक्स्ट मॅच ही 5 षटकांची राहील आणि 5 गोलंदाज हाताने बंधनकारक.
DRS फिल्डिंग टीमकडे एक गमावला, एक बाकी आहे. 2 DRS आहेत आणि दुसऱ्याचा वापर इथे करण्यात येतं. आणि नेक्स्ट मॅच मध्ये DRS अवेलेबल नाही आहेत. प्रथमतः कोणताही DRS अवेलेबल नसेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आयोजकांना प्रथमतः फिल्डिंग करायची आहे पुढच्या मॅच मध्ये, त्याच्यासाठी सर्व तयार झालेले पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आहे, पंचांनी हा निर्णय देण्यात आलाय. परंतु अजूनही टीव्ही अंपायरचा निर्णय बाकी आहे. ऑन फील्ड अंपायरने व्हाईट बॉल घोषित करण्यात आलाय. 62 ला 4, 74 चा पाठलाग चालू आहे. सुशांतजी जगताप साहेब आणि सुनीलजी गाठे साहेब यांना विनंती करूयात की या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. सुशांतजी जगताप साहेब आणि सुनीलजी गाठे साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत असेल. संदेजी बेलोसे साहेब यांना तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये या व्यासपीठावरून पाहणार आहात. बक्षिसांचा वर्षा होईल मंगेजी बेलोसे साहेब यांच्यावरती. कदाचित असंही व्हायला नको की 5 बॉल 5 षटकार मंगेजी बेलोसे साहेब यांनी लगावले तर अक्षरशः अगदी पारितोषिकच नव्हे तर नोटांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडेल. फेअर डिलिव्हरी पंचांनी हा निर्णय मागे घेतलाय. केन विलियम्सची एक गोष्ट मला आठवते की केन विलियम्सन ज्या वेळेला थर्ड अंपायर घेतो ना त्यावेळेला पंचांकडे जातो, म्हणतो की एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुमच्या निर्णयाच्या विरोधात जातोय, मला माफ करा, मी तुमचा आदर करतो, परंतु मला खेळ भावनेला दुखवायचं नाही आहे, मी DRS घेत आहे. केन विलियम्सन हा नेहमीच एक आदर्श कॅप्टन राहिला. यावेळेचा बॉल फटका फासला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला हे फनी इन्सिडेंट्स जास्तीचे पाहायला मिळतील, परंतु इथे रन्स कंप्लीट होते. एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या 63. 2 धावा आल्यात. 6 बॉल आणि आता मात्र 11ची आवश्यकता. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल 6 धावा 3 वेळेला डिफेंड झालेल्या आहेत. 12 बॉल 8 धावा एकदा डिफेंड झालेल्या पाहायला मिळाल्यात. या मॅच मध्ये काय 6 चेंडू आणि 11ची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. सहा बॉल आणि 11ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 11 धावा. यश जाधव गोलंदाजी मार्कवरती. यश यादव गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 6 बॉल आणि 11 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. काय घडेल या सामन्यामध्ये याची उत्कंठा वाढू लागली आहे, कारण क्रिकेटचा थरार या स्पर्धेमध्ये अक्कलकोट ग्रुप या टीमने 12 बॉल आणि 8 धावा डिफेंड केल्या होत्या. योगेश कर्नाळेने मात्र कारनामा केला होता या स्पर्धेमध्ये. विठूने ती गोलंदाजी साकारली. 12 बॉल आणि 8ची गरज असताना 2 धावांचं षटक टाकलं आणि जिथे कल पाहायला मिळाला. परंतु त्याच वेळेला आपण प्रशांत जाधव अर्थात बाळाने कारनामा रचला. 6 बॉल 6 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या या स्पर्धेमध्ये. 6 बॉल 11ची गरज. पहिला बॉल वरती आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. रन्स इथे मिळतील त्या. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट करण्यात आली आहे. दुहेरी धावा येत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 65 आहेत. स्क्रीनवरती तुम्ही सध्याच्या घडीला गौरवजी सावंत सर यांना पाहताय.
पुढच्या मॅचसाठी तयार झाल्यात. पूर्ण ड्रेस कोट्समध्ये बॅट देखील त्यांच्या हातामध्ये आहे. अर्थात त्यांची तयारी जोरावरती आहे. नेक्स्ट मॅचमध्ये गौरव सावंत यांना तुम्ही पाहणार आहात, टीमचे वाईस कॅप्टन, ऑफिशियल टीमचे वाईस कॅप्टन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि टेनिस क्रिकेट .inचे बॅकबोन म्हणून गौरवजी सावंत यांना आपण पाहतो. आणि कॅप्टन स्वतः जुडतात निलेजी पवार सर. यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेट. डॉट बॉल आलाय. समीकरण बदलल्यात. 4 चेंडू आणि 9ची गरज. 4 चेंडू आणि 9 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असं म्हणत असतील मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल आणि किण एक फटका. फाईन लेगला ट्रॅव्हल होईल चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूने ओलांडले सीमारेषा. रन्स मिळतील 4. हा आलाय आकर्षक चौकार. चेंडू आणि 5ची आवश्यकता राहिली आहे. आजचा दिवस कदाचित फलंदाजांच्या प्रेमामध्येच पडलाय, कारण पहिल्या मॅच मध्ये जिथे 113 धावा बनवल्या होत्या जोया 11 चरई मोहल्ला या टीमने, आणि या मॅच मध्ये 74 बनल्या आणि त्याचा पाठलाग चालू आहे. 3 बॉल 5ची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. नेक्स्ट मॅच चे ऑफिस जिथे पंच म्हणून केतन पवार आणि विजुजी तळेकर यांना तुम्ही पाहणार आहात. पुढचा बॉल. या बलाबाची लिडिंग एज. संधी निर्माण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हाता तोंडाशी आलेला घास जणू काय हिसकावून घेतलाय. या बाबी अंगलट येतील. ही कॅच नव्हती, ही मॅच होती. 2 बॉल 4ची गरज. ऍक्शन रिप्ले पहा. हातामध्ये बॉल आला होता. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी जिथे आपण पाहिलं बॅकवर्ड पॉइंटला. अभि होता त्या ठिकाणी. अभि जाधवला आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याने झेल सोडलाय. कॅचेस अनेक सुटलेल्या पाहायला मिळाल्या. जीवनदान इथे मिळालंय. कल्पेश मोहिते याचं देखील आगमन झालंय. पोलादपूरचा पोलाड 2 बाईक ज्याच्या नावावरती आहेत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये तो स्पर्धेच्या बाहेर जरूर गेलाय, परंतु यंग स्टारचा तो आयोजक म्हणूनही त्याच्याकडे आपण पाहतो. त्याचं देखील आगमन झालंय. मैदानाच्या आतमध्ये येणारे 2 बॉल 4ची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. यावेळेचा बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. समीकरण बदलल्यात. 1 बॉल आणि 4ची गरज. सामना बरोबरीत आला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आणि सुपर ओव्हरचा थरार आपण पाहायला जातोय का याची चर्चा निश्चित होईल. 1 बॉल 4ची गरज. नेक्स्ट मॅचच्या विजेत्या संघासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आयोजन टीमच्या माध्यमातून आहे. प्रेक्षणीय लढत. 5,000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. परंतु या मॅचचं काय. 1 बॉल 4ची गरज. स्ट्राईक एंडवरती सध्याच्या घडीला बॅटर पाहायला मिळतोय अविनाश दाभेकर, संघाचे संघ मालक. सध्या स्ट्राईक एंडवरती अविनाश दाभेकर यांना आपण पाहतोय. 1 बॉल विजयासाठी 4ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 4 धावा. खोलातला बॉल. मॅच फिनिश. सामना संपवला. कर्णधाराने सांगितलं होय मी मैदानाच्या आतमध्ये उभा आणि त्याने ठोकला षटकार. अविनाश दाभेकर नेक्स्ट मॅचचे या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच हकदार. 1 बॉल 4ला त्यांनी मॅच फिनिश केली होती.